नाशिकची लोकसभेची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे आणि लोकसभेसाठी नाशिक आणि धुळ्यात अदलाबदलीची शक्यता वर्तवली जाते। दादा भुसेंसाठी भाजपकडून त्यागाची तयारी ही आता सुरू झाली आहे। नाशिकची लोकसभेची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे। नाशिकच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात येतोय, सूत्रांकडून कळतंय नाशिक द्या आणि धुळे घ्या या फॉर्म्युल्यावर भाजप आणि शिंदे गटात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येणार आहेत। जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी रामभूमी नाशिकमध्ये येत आहेत, त्यामुळे अर्थातच भाजपनं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप लोकसभा निवडणुकांचा रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यातच आता नाशिक घ्या आणि धुळे द्या या संदर्भात भाजप आणि शिंदे गटात चर्चा सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आमचे प्रतिनिधी महेश माले यांच्याकडे। महेश, यामुळे नाशिक आणि धुळे इथल्या दोनही खासदारांचं टेन्शन वाढलेलं आहे। अगदी खरं आहे लागवी, खरं तर नाशिक द्या आणि धुळे घ्या या फॉर्म्युल्यावर सध्या शिंदे गट आणि भाजपची चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती मिळते। खरं तर नाशिकला सध्याचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे हेमंत गोडसे आहेत, तर भाजपला धुळ्याचे खासदार सुभाष भामरे आहे। मात्र या ठिकाणी नाशिकमध्ये भाजपकडून जोरदार तयारी केली जाते। येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील दौरा आहे, त्यामुळे नाशिकची जी लोकसभेची जागा आहे ती भाजपला सोडण्याची जी विनंती आहे ती शिंदे गटाकडे केली जाते। तर दुसरीकडे भाजप धुळ्याची जी जागा आहे ती शिंदे गटाला सोडावी या फॉर्म्युल्यावर सध्या जी चर्चा आहे ती सुरू होताना दिसते। खरं तर धुळ्याच्या लोकसभेसाठी दादा भुसे यांचे जे पुत्र आहे आविष्कार भुसे यांचं काम त्या ठिकाणी जोरात चालू आहे। आविष्कार भुसे हे धुळ्यामधून जोरदार तयारी करतायत, त्याच्यामुळे जर त्या ठिकाणी जर दादा भुसेंच्या मुलाला जर उमेदवारी दिली तर नाशिकची जी जागा आहे ती त्या शिंदे गटाला सोडावा लागणार आहे। या ठिकाणी जे भाजपचा उमेदवार द्यावा लागणार आहे, आता तो भाजपचा उमेदवार नेमका कोण असेल हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर नाशिक हे आता सध्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन ठेपलेलं आहे। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे, तर 23 जानेवारीला खुद्द मुख्यमंत्री यांची शिवसंकल्प यात्रा देखील नाशिकमध्ये होणार आहे। लागलीच अमित शहा देखील याच जानेवारीच्या शेवटच्या तारखांना येत आहे। एकूणच बघितलं तर आता राजकीय पक्षांच्या ज्या बैठकांचं जे सत्र आहे ते सुरू झालेले आहे। आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं जे सत्र आहे ते जोरदार सुरू झालेले आहे, त्यामुळे आगामी लोकसभेमध्ये आता नाशिकला भाजपचा उमेदवार मिळणार का शिंदे गटाचा उमेदवार मिळणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी महेश, आता तुम्ही उल्लेख केलात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील जानेवारीत या ठिकाणी सभा होणार आहे। अमित शहा सुद्धा सक्रिय झालेले आहेत। त्यालाच जोडून खरं तर एक मुद्दा उपस्थित होतोय। मुख्यमंत्र्यांनी जो महाराष्ट्र दौरा जाहीर केलेला आहे, शिवसंकल्प यात्रा, ही शिवसंकल्प यात्रा नाशिकमध्ये सुद्धा येणार आहे। मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये सुद्धा सभा होणार आहे, त्यामुळे आता नाशिकमध्ये नेमकं काय घडेल? ही जागा शिंदे गटाला सोडली जाईल, शिंदे गट बॅकफुटला येईल की नेमकं काय घडेल? नक्कीच लागवी, खरं तर आता यामध्ये खरं तर चर्चांचं जे सत्र आहे ते सुरू झालेले आहे। नाशिकची जागा जी आहे ती भाजपला सोडायची आणि धुळ्याची जागा शिंदे गटाला घ्यायची या फॉर्म्युल्यावर सध्या तरी चर्चा सुरू आहे। मात्र अजून याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। खरं तर सूत्रांच्या ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे आगामी काळात ही जागा कोणासाठी सुटते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे, यानंतर शिवसंकल्प यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिकमध्ये येणार आहे। तर 23 जानेवारीला उद्धव ठाकरे हे देखील नाशिकमध्ये असणार आहे। ठाकरे गटाचं महाअधिवेशन हे नाशिकमध्ये होणार आहे। उद्धव ठाकरे यांची देखील नाशिकच्या गोल क्लब मैदानावर सभा होणार आहे। एकूणच जे राजकीय वातावरण आहे ते सध्या नाशिकच्या केंद्रस्थानी आहे। नाशिकचं राजकारण आपलेलं आहे, त्याच्यामुळे आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी कारण यामागे कारण एक असं आहे की शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी हेमंत गोडसे, अशी परिस्थिती असताना शिवसेना कितपत मागे येईल हाही मुद्दा एक उपस्थित होतोय। अगदी खरं आहे लागवी, खरं तर नाशिकचे विद्यमान खासदार हे हेमंत गोडसे आहे, शिंदे गटाचे आहे आणि या निवडणुकीसाठी देखील आता आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी
इच्छुक आहे। मात्र जर जागांच्या आदला बदलाच्या जर फॉर्म्युल्यावर जर चर्चा झाली आणि ही जर जागा भाजपला घेतली किंवा महायुतीने जर लढवायची ठरवली तर सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे। खरं तर शिवसेनेच्या शिंदे गटाने मध्यंतरी एक सर्वे केलेला होता। या सर्वेमध्ये खरं तर हेमंत गोडसे यांचा जो सर्वे केलेला होता याबाबत अशी माहिती आहे की नाशिकला जर लोकसभेसाठी शिंदे गटाकडून पुन्हा एकदा जर हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली गेली तर ते पडण्याची देखील शक्यता या सर्वेमध्ये वर्तविण्यात आलेली होती। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सध्या हेमंत गोडसे यांचं टेन्शन देखील वाढलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये आता यामध्ये काय खलबत होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी अगदी महेश, हाही मुद्दा एक उपस्थित केला जातोय असं कळतंय, अर्थात सूत्रांकडून जर धुळ्याची जागा ही दादा भुसेंना दिली तर मात्र निश्चितच आम्ही ती जागा सोडू असं कुठेतरी भाजपकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे अशी देखील कुजबूज आहे। जो तुम्ही उल्लेख केला की दादा भुसे यांच्या पुत्राला ही जागा देण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी तयारीला सुद्धा सुरुवात केलेली आहे, शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। पण भाजपकडून कुठेतरी ही देखील भूमिका घेण्याच्या दृष्टीनं चाचपणी होतीये। अगदी लागवी खरं तर सकारात्मक चर्चा या ठिकाणी होणार आहे। खरं तर सूत्रांच्या माहितीनुसार खरं तर ही आदला बदलाची जी चर्चा आहे ती होणारच आहे। मात्र जर धुळ्याची जागा ही जर शिंदे गटाला सोडली तर यामध्ये दादा भुसेंचे जे पुत्र आविष्कार भुसे यांना ती जागा लढवू शकता। कारण गेल्या काही दिवसांपासून आविष्कार भुसे ते धुळ्यामध्ये जोरदार तयारी करताना दिसतात। विविध धार्मिक कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी देखील आयोजित केलेले होते। तर नाशिकमध्ये भाजपकडून देखील जोरदार तयारी केली जाते। भाजपचे काही पदाधिकारी हे खरं तर गुडघ्याला बाशिंग बांधून लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताय। गाड्या गावं असतील, वाड्या असतील, वस्त्या असतील पिंजून काढतायत। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर या फॉर्म्युल्यावर जर सकारात्मक चर्चा झाली तर या आदला बदलीची जी शक्यता आहे ती सत्यामध्ये उतरेल आणि जी नाशिकची जागा आहे ती भाजपला जाईल आणि धुळ्याची जागा काही सेकंद तुम्हाला थांबवते याविषयी बोलण्याकरता। अतुल भातकळकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। या सूत्रासंदर्भात काही चर्चा होते का? नाशिक द्या आणि धुळे घ्या। हे बघा, महायुतीमध्ये जे तिन्ही नेते आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब, एनसीपीचे अजित पवार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब, हे या संदर्भातल्या चर्चा करून तो निर्णय करतील। आणि त्याच्यामुळे वृत्तपत्रामध्ये स्वाभाविक आहे, वृत्तपत्राची लोक वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या देणार। पण मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की हे आमचे सर्वोच्च जे नेते आहेत हे या संदर्भातला निर्णय करतील। या संदर्भात कुठलाही वादविवाद नाही। ओव्हर कप ऑफ टी ज्याला म्हणतात अशा पद्धतीने आम्ही बसू आणि अर्ध्या तासात लोकसभेतलं जागा वाटप करू। वाटातलं ताटीत आणि ताटातलं वाटीत अशी जी मराठीत म्हण आहे तशी महायुतीच्या कार्यकर्त्यांची मनस्थिती सगळ्यांना माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा पंतप्रधान करून विकसित भारताचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंय। आणि त्यामुळे आमच्यामध्ये चर्चा 100% चालू आहेत। वाद कुठलाही नाही आणि कशावरही मानापमानाचा प्रसंग नाही, एवढं तुम्हाला मी 100% सांगू इच्छितो। निश्चित, धन्यवाद भातकळकरजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता आता अयोध्येनंतर सगळ्यांचंच लक्ष तेजस नाशिककडे लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।